Hi, I'm Bharat Sonwayne. Welcome to my channel. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी क्लास 5 प्रॉब्लेम सेट 35 हा आजच्या भागामध्ये भाग आपण तर क्लास 5 प्रॉब्लेम सेट 35 हा या ठिकाणी पाहत असताना आपल्याला या ठिकाणी जेही काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावायचा आहे. तर सुरुवातीला आपण एक उदाहरण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचंय आणि यानंतर सर्व प्रश्न आपण व्यवस्थित पद्धतीने सोडवायचे आहेत आणि सोडवायचे झाल्यानंतर आपण एक एक प्रश्न आपलं उत्तर या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यातील ज्या काही स्टेप्स असतील त्या स्टेप सुद्धा पाहायच्या आहेत आणि आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे आपण तपासून पाहायचं आहे. जेणेकरून ज्याही ठिकाणी पुढे मिस्टेक झालेली असेल त्या ठिकाणी आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. तर पाहूया काय आहे तो प्रश्न. डिटरमाइन वेदर द पेयर्स ऑफ नंबर्स गिवन बिलो आर co-prime numbers. Determine whether the pairs of numbers given below are co-prime numbers. Okay. Firstly, we know that which numbers are said to be co-prime numbers. Which numbers are said to be co-prime numbers? Numbers which have one as a common number or one as a common factor, okay, are called co-prime numbers. Okay. तर तेच आता आपल्याला या ठिकाणी उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. फ्रॉम दीज नंबर्स विच नंबर्स आर को-प्राइम नंबर्स. याच्यापैकी नेमके कोणते नंबर्स हे को-प्राइम नंबर्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पाहूया आपण कशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो ते. फर्स्ट नंबर 22 and 24. Which numbers are given that in a first number, that is 22 and 24. First of all, what we can write here? Firstly, write the factors of given numbers. काय करायचे सुरुवातीला पहा आपल्याला जे कोणते नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले असतील या नंबरचे फॅक्टर्स सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. सो फर्स्टली वी कॅन राईट हिअर फॅक्टर्स of 22 is equal to, firstly write all the factors, that is very important, all the factors of 22. Okay, factors of 22 are, that is 1, 2, 11 and 22. Okay, these are the factors of 22. Factors of 22 are 1, 2, 11 and 22. Okay, then thereafter we can write the factors of next number, that is factors of 24. Factors of 24 is equal to, the factors of 24 are, that is 1, 2, thereafter 3, then 4, 6, 8, 12 and 24. These are the factors of 24. In this way we can write here the factors of 22 and factors of 24. After that, okay, ज्याही वेळेस आपल्याला या दोन्ही संख्यांचे जे
ज्या कोणत्या संख्या दिलेल्या असतील त्या दोन्ही संख्यांचे सुरुवातीला आपल्याला काय करायचे आहेत, फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता हे फॅक्टर्स लिहिल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे कॉमन फॅक्टर्स ऑफ. कुणाचे कॉमन फॅक्टर्स आपल्याला लिहावे लागतील पहा. ज्या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, कोणत्या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, 22 अँड 24. कोणत्या दोन संख्या दिलेल्या आहेत, 22 अँड 24. या दोघांचे कॉमन फॅक्टर्स आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी लिहायचे. कॉमन फॅक्टर्स ऑफ 22 अँड 24 इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स ऑफ 22 अँड 24 इज इक्वल टू. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय या ठिकाणी जे काही कॉमन फॅक्टर्स आहेत हे कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत. ओके, या ठिकाणी 1 आहे, याही ठिकाणी 1 आहे. या दोघांमध्येही असलेले जे कोणते फॅक्टर्स असतील या दोघांमध्येही असलेले ते म्हणजे कॉमन फॅक्टर्स असणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय 1. त्यानंतर पहा कोणता कॉमन फॅक्टर आहे, 2. याही ठिकाणी आहे पहा 2. तर आपण या ठिकाणी 2 लिहायचं आहे. ओके, यानंतर पहा आणखी कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत. या ठिकाणी 11 आहे, या ठिकाणी पहा 11 आहे का, नाही. 22 आहे, या ठिकाणी पहा 22 आहे का, नाही. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं कॉमन फॅक्टर्स ऑफ 22 अँड 24 इज इक्वल टू 1 अँड 2. आता या ठिकाणी जे काही कॉमन फॅक्टर्स आलेले आहेत हे कॉमन फॅक्टर्स किती आलेले आहेत पहा, 2 आलेले आहेत. आणि तेही कोणते आलेले आहेत, 1 अँड 2. आणि आपल्याला जर ते को प्राईम नंबर्स जर असतील तर ते को प्राईम नंबर्स जर असतील तर या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला कॉमन फॅक्टर किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. तर या ठिकाणी 2 आलेले आहेत. म्हणजे गिवन नंबर्स आर नॉट को प्राईम नंबर्स. गिवन नंबर्स आर नॉट को प्राईम नंबर्स. तर आता हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा. तर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आहे 22 अँड 24. 22 अँड 24 आर नॉट को प्राईम नंबर्स. ओके, काय लिहिलेलं आहे पहा, 22 अँड 24 आर नॉट को प्राईम नंबर्स. ओके, तर का हे को प्राईम नंबर्स नाहीये, तर या ठिकाणी जो कॉमन फॅक्टर आहे हे कॉमन फॅक्टर 1 अँड 2 आलेले आहेत. फक्त जर त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर जर 1 आला असता तर आपला आन्सर या ठिकाणी दीज नंबर्स आर को प्राईम नंबर्स आपण असं या ठिकाणी लिहिलं असतं. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर्स 1 अँड 2 आल्यामुळे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 22 अँड 24 आर नॉट को प्राईम नंबर्स. तर आपल्याला हे निश्चितपणे या ठिकाणी समजलेलं असणार आहे की आपल्याला हे कशा पद्धतीनं हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहा, सुरुवातीला ज्याही वेळेस आपण हा व्हिडिओ पाहत आहात त्यावेळेस काय करायचं आहे, या ज्या काही स्टेप्स आहेत एक फर्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि राहिलेले जे काही प्रश्न असतील हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जरी चुकले तरीही चालतील, परंतु ते सर्व क्वेश्चन्स आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सर्व प्रश्न सोडवायचे झाल्यानंतर परत आपला हा जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करायचा आहे आणि आपले जे काही आन्सर्स असतील ते आन्सर्स आपण चेक करायचे आहे. ओके, देन let us see our next question, that is question number 2, that is the numbers
given, that is a 14 and 21. 14 and 21. So firstly, write the factors of 14 is equal to 1, 2, 7 and 14. Thereafter, factors of 21. That is very simple. Factors of 21. That is 1, 3, 7 and 21. Okay. Firstly, write the factors of 14 and thereafter factors of 21. Here, one thing always remember, you must write all the factors. You must write all the factors of given number. That is very important. Then write the common factors. Common factors of which numbers? That is 14 and 21. 14 and 21 is equal to which factors are common? Let us see. That is 1, 1. 1 is common. Firstly, we can write here 1. Thereafter, let us see here 2, but here is not 2. Thereafter 7, here 7. It means that 7 is also common factor. Then 14, but here 21. It means that the common factors of 14 and 21, common factors of 14 and 21 is equal to 1 and 7. 1 and 7. So we can write here 14 and 21. 14 and 21 are not co-prime numbers. Co-prime numbers. Okay. Why these numbers are not co-prime numbers? Because of there are two common factors. There are two common factors. That's why these numbers are not co-prime numbers. Okay, let us see. Then our next question, that is question number 3. Which numbers are given that? That is 10 and 33. Which two numbers are given that here? 10 and 33. Okay, let us see. Question number 3. 10 and 33. Then you can write here factors of 10 is equal to 1, 2, 5 and 10. 1, 2, 5 and 10. Thereafter, factors of 33 is equal to, factors of 33 is equal to 1, 3, 11 and 33 and 33. These are the factors of 33. Thereafter, our next step, that is common factors of 10 and 33. Okay. Common factors of 10 and 33 is equal to, let us see, 1, 1. 1 is a common factor. Thereafter 2, but here nothing to. 5, no. 10 also no. It means that the common factors of 10 and 33 is equal to only 1. It means that these two numbers, which two numbers? 10 and 33. Which two numbers? 10 and 33 are having 1 as a common factor. 1 as a common factor. So we can write here. What we can write here? That is 10 and 33. How we can write that answer? Let us see. 10 and 33. 10 and 33 are co-prime numbers.
How we can write this? That is 10 and 33 are co-prime numbers. तर या ठिकाणी पहा, हे जे 10 आणि 33 आहे, हे 10 आणि 33 हे कॉमन को-प्राइम नंबर्स आहेत. का को-प्राइम नंबर्स आहे? तर आपण या ठिकाणी या दोघांचे फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि या दोघांचेही कॉमन फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काढावे लागतील. कॉमन फॅक्टर्स ऑफ 10 and 33 ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते कॉमन हे जे नंबर्स असतील हे नंबर्स कोणते नंबर्स असतात? को प्राइम नंबर्स असतात. म्हणजेच 10 and 33 आर को प्राइम नंबर्स. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. यामध्ये पहा 11 and 33 सॉरी 11 and 30 11 and 30. ओके, तर ज्याही वेळेस आपण या 11 आणि 30 चे 11 and 30 चे कॉमन फॅक्टर्स आपण लिहिणार आहोत, फॅक्टर्स लिहिणार आहोत, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? हे जे नंबर्स आहेत या नंबरचे स्टार्टिंगला फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. फॅक्टर्स ऑफ 11. फॅक्टर्स ऑफ 11. We know that 11 is a prime number. 11 is a prime number. So the factors of 11 are only 2. Factors of 11 are only 2. Which two factors? That is number 1 and number itself. That is means 11. So we can write here factors of 11 is equal to 1 and 11. पहा, या 11 चे जे काही फॅक्टर्स आहेत हे आपण दोनच लिहिलेले आहेत, 1 आणि 11. तर का? कारण आपल्याला माहिती आहे की 11 हा जो नंबर आहे, 11 हा प्राइम नंबर आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्राइम नंबरचे फक्त आणि फक्त दोनच फॅक्टर्स असतात आणि ते दोन फॅक्टर म्हणजे 1 अँड द नंबर इटसेल्फ. 1 आणि तीच संख्या, 1 आणि तीच संख्या हे दोनच फॅक्टर्स प्राइम नंबरचे असतात. सो वी कॅन राईट हिअर 1 अँड 11. यानंतर पुढे पहा फॅक्टर्स ऑफ 30. फॅक्टर्स ऑफ 30 इज इक्वल टू. आता आपल्याला या ठिकाणी 30 चे फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा 1 2 3 thereafter 5 6 thereafter 10 then 15 and 30. Okay, these are the factors of 30. Factors of 30 is equal to 1 2 3 5 6 10 15 30. तर या ठिकाणी यांचे फॅक्टर्स लिहित असताना आपल्याला सर्वच्या सर्व फॅक्टर्स लिहिता आले पाहिजे याची दक्षता आपण या ठिकाणी घ्यायची आहे. Then we can write here common factors of 11 and 33. Sorry, 30. Common factors of 11 and 30. या दोघांचे कॉमन फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. वन हाच एक कॉमन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी भेटतो. ओके, तर या हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत 11 आणि 30 चे किती आहेत? ओनली 1. आणि तोही कोणता आहे? 1च हा फॅक्टर आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल 11 and 30. 11 and 30 are co-prime numbers. 11 and 30 are co-prime numbers. हे दोन्ही नंबर्स कसे असणार आहेत? को-प्राइम नंबर्स असणार आहेत. ज्याही वेळेस आता हे आपण सर्वच्या सर्व प्रश्न सोडवलेले असणार आहे आणि सोडवल्यानंतर आता फक्त आपण या ठिकाणी काय करत आहात?
की आपले जे काही उत्तर आहेत हे उत्तर या ठिकाणी चेक करत आहात। आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचे हे चारही प्रश्न बरोबर आलेले असतील या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन। म्हणजे एक हा जो कन्सेप्ट असणार आहे आपला को प्राईम नंबरचा तो त्यांना व्यवस्थित पद्धतीने समजलेला असणार आहे। यानंतरचा 5th नंबर, यामध्ये दिलेले नंबर्स आहेत पहा 5 and 7 हे दोन नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणीही आपल्याला त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे। फॅक्टर्स ऑफ 5 is equal to, we can write here 5 is also prime number, so we can write here factors of 5 is equal to 1 and 5, 1 and 5. Then factors of 7, our next number is 7. 7 is also prime number, so there are only two factors, that is 1 and 7. Then we must want to write the common factors of 5 and 7. Common factors of 5 and 7. There we can see here both the numbers are prime numbers, so their common factors are only 1 as a common factor. So we can write here 5 and 7. 5 and 7 are co-prime numbers. 5 and 7 are co-prime numbers. Let us see our next example, that is question number 6, that is 15 and 16. Which two numbers are given that here? 15 and 16. So how we can write this? Firstly write the factors of 15. Factors of 15 is equal to 1, 3, 5 and 15. Okay, the factors of 15 is equal to 1, 3, 5 and 15. One thing always remember, you must write all the factors. You must write all the factors of given number. Then we can write the factors of 16 is equal to 1, 2, 4, 8 and 16. Okay, the factors of 16 is equal to 1, 2, 4, 8 and 16. Thereafter we can write common factors of 15 and 16. Common factors of 15 and 16. That is, let us see here 1. Here is also 1. So common factor is 1. Then 3. Here also nothing. So the common factors of 15 and 16 is equal to 1. Okay. तर यांचाही जो कॉमन फॅक्टर आहे 15 आणि 16 चा हा किती आलेला आहे? 1च आलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी लिहायचंय पहा 15 and 16. 15 and 16 are co-prime numbers. 15 and 16 are co-prime numbers. तर या ठिकाणी एक गोष्ट आणखीन आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे, हे जे दोन नंबर्स आहेत 15 and 16, these two numbers are consecutive numbers. Which numbers? हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स कसे आहेत? consecutive numbers आहेत. And any two consecutive numbers are co-prime numbers. Any two consecutive numbers are co-prime numbers. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय की हे जे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे नेमके कोणते असणार आहेत कॉन्झिक्युटिव्ह नंबर? कोणत्याही दोन क्रमालगत संख्या, म्हणजे कोणत्याही क्रमालगत संख्या या को प्राइम नंबर्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल 15 and 16 आर को प्राइम नंबर्स. ओके,
देन आता या एक्झाम्पल मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं 17 and 18 also consecutive numbers, so these numbers are also co-prime numbers. हे नंबर सुद्धा काय असणार आहेत, को-प्राईम नंबर्स असणार आहेत. thereafter कोणतेही नंबर्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पहा 89 and 90 these two numbers are also co-prime numbers. 365 and 366 these two numbers are also co-prime numbers. म्हणजे या उदाहरणांवरनं आपल्याला या ठिकाणी समजतं की कोणतेही दोन असतात. कोणत्याही दोन क्रमालगत येणाऱ्या संख्या या को-प्राईम नंबर्स असतात. हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजलेलं असणार आहे. ओके, म्हणजेच एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर को-प्राईम नंबर्स. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा 50 and 52 50 and 52. तर या ठिकाणी पहा फॅक्टर्स ऑफ 50. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर्स ऑफ 50. आता या ठिकाणी जी काही दिलेली संख्या आहे ही संख्या थोडीशी मोठी संख्या आहे. ओके, दिलेली संख्या थोडीशी मोठी आहे 50. तरी पण आपल्याला याचे ऑल फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. फॅक्टर्स ऑफ 50 इज इक्वल टू 1, 2, thereafter 5, 10, 25 and 50. These are the factors of 50. 1, 2, 5, 10, 25 and 50. Thereafter, factors of 52. Factors of 52. Then 1, 2, thereafter 4, thereafter 4, then 13, 26 and 52. These are the factors of 52. Then we write the common factors of 50 and 52. Common factors of 50 and 52 is equal to, let us see, 1, 1. So we can write here 1, then 2, 2. Then we can write here 2. Thereafter, let us see, 5, 4, 10, nothing, 25, nothing, 50, nothing. Okay, so common factors of 50 and 52 is equal to 1 and 2. यांचे कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत, 1 and 2. सो या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल पहा, 50 and 52. 50 and 52 are not co-prime numbers. 50 and 52 are not co-prime numbers. ओके, आता हा जो प्रॉब्लेम सेट 35 आहे, या प्रॉब्लेम सेट 35 मधील लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. आतापर्यंत पाहिलेला व्हिडिओ जर आपल्याला या ठिकाणी आवडलेला असेल तर निश्चितपणे आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, आणि शेवटचाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा 17 and 18. 17 and 18. So factors of 17. 17 is prime number. 17 is prime number. So their factors are only two, that is 1 and 17. 1 and 17. Then factors of 18 is equal to 1, thereafter 2, 3, then 6, 9 and 18. Factors of 18 is equal to
1, 2, 3, 6, 9 and 18. Then common factors of 17 and 18. Then we can write here common factors of 17 and 18 are, let us see, 1, 1. So we can write here 1. Then here 17, but here nothing, 17. So the common factors of 17 and 18 are only 1. So we can write here 17 and 18. 17 and 18 are co-prime numbers. These two numbers 17 and 18 are co-prime numbers. Okay. तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम हे जे काही राहिलेले जे काही क्वेश्चन्स होते सेकंड टू एट पर्यंतचे क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांचे हे सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. अशाच पद्धतीनं आपण आपला जो अभ्यास आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे. जर आपणाला हे सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित पद्धतीने जर समजलेले असतील तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही. आणि जर अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज जर आपल्याला पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राइब या बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.